नमस्कार मंडळी, आशूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता थंडीचे दिवस आलेले आहेत आणि थंडीच्या दिवसामुळे सूप प्यायची मजाच काही वेगळी असते. तर चला आज आपण व्हेज सूप बनवूया. तर त्याच्यासाठी आपण अगोदर पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळं जे आहे ते 1-2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त पण वेळ त्याला फ्राय नाही करायचं, फक्त 2 मिनिट फ्राय केलं तरी चालेल. तर हे सूप बनवण्यासाठी आपण जेवढ्या जास्त भाज्या असतील त्या घेऊ शकतो. जसं की शिमला मिरची, गाजर आहे, कांद्याची पात आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे पण आपल्याला एकदम चॉप करून घ्यायचं आहे. तर गाजर आणि शिमला मिर्च पण मी याच्यामध्ये ॲड केली आहे. ते पण आपल्याला 1 ते 2 मिनटासाठीच फक्त फ्राय करायचं आहे. आणि इकडे पुण्यामध्ये थंडी एवढी वाढलेली आहे की थंडीमुळे माझा आवाज पण चेंज झालेला आहे. तर म्हटलं चला आज तर हे सूप बनवलंच पाहिजे आपल्याला. सर्व भाज्यांचे कलर काय अप्रतिम दिसतं आपण पाहू शकता. आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं सूप करायचं आहे तेवढं पाणी घालायचं आहे. मी तर 2.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे, कारण मी दोघांसाठी सूप बनवत आहे. आणि याच्यामध्ये आपलं जे सूप आहे घट्ट होण्यासाठी आपण 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडंसं पाणी मिक्स करून ठेवलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सॉसेस ॲड करायचे आहेत. तर याच्यामध्ये सोया सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस थोडासाच घेतलेला आहे कारण माझी मुलगी पण हे सूप पिणार आहे. टोमॅटो केचप आहे, ते पण थोडं ॲड करायचं आहे. आणि जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून ठेवलेली आहे ती पण आपल्याला ॲड करायची याच्यामध्ये. थोडंसं मीठ चवीपुरतं, ग्रीन चिली सॉस, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. फ्लॉवरचं स्लरी पण याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी उकळू द्यायचं आहे. पाहू शकता हे जसं आपल्याला वेळ देईल तसं ते दाटसर होत जाईल. आणि कलर पण असा बाहेर जसं मिळतं आपल्याला मंचाव सूप त्याचप्रमाणे आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ड्राय नूडल्स वगैरे असतील तर ते पण टाकू शकता. माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नव्हते त्यामुळे मी ह्यात टाकलेले नाही आहेत. आपलं सूप रेडी आहे. मस्त असं बाउलमध्ये तुम्ही ते सर्व करू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर ही वरून टाकायची आहे आपल्याला. पाहू शकता कसं अप्रतिम दिसतंय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.